आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी एपीएमसी संचालक अशोक वाळुंजी आहेत। वाळुंजी, खरं तर टीव्ही 9 मध्ये स्वागत आहे। सभापती आणि उपसभापती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या 24 तारखेला आहे। कशा प्रकारे तयारी सध्या सुरू आहे त्याबाबत काय सांगाल? नमस्कार। ही निवडणूक ॲक्च्युली 1.5 वर्षापूर्वी आमचे सभापती उपसभापतींचा राजीनामा झाला होता, परंतु मधल्या काळामध्ये त्याला स्थगिती मिळाल्यामुळे काही लोक हायकोर्टामध्ये गेली होती 3 महिन्यापूर्वी आणि 15 दिवसापूर्वी त्याचा निकाल लागून हायकोर्टाने निर्देश दिले की सभापती उपसभापती निवडणूक घ्या। त्या अनुषंगाने ऑर्डर निघून DDRनी 24 तारखेला दुपारी 2 वाजता ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे। या निवडणुकीत खरं निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार असणार त्याबाबत काय माहिती सांगाल? नाही, ॲक्च्युली याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर जे पहिले सभापती होते ते आता काळजीवाहू सभापती आहेत, अशोकराव डक आहेत, ते सुद्धा इच्छुक आहेत। प्रभू पाटील आहेत आमचे बदलापूरचे, ते आहेत, बाळासाहेब सोळस्कर आहेत आणि सुधीर कोठारी साहेब आहेत। तर आता इच्छुक हे 4 जण जरी असले तरी शेवटी श्रेष्ठी जे आहेत, नव्या मुंबईचे गणेश नाईक साहेब असतील, अजितदादा असतील, मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे आज उद्या निर्णय घेतील आणि त्या संदर्भामध्ये शशिकांत शिंदे साहेब जे आमचे नेते आहेत, इथे जे त्यांच्या आधिपत्याखाली काम चालतं मुंबई एपीएमसीचं, शशिकांत शिंदे साहेब आणि ही लोक मंडळी सगळे निर्णय घेतील। त्याप्रमाणे ते जे नाव देतील सभापती उपसभापती पदाचं, त्याच्यावरती सोमवारी दुपारी सगळ्यांच्या समक्ष शिक्कामोर्तब होईल। खरं तर या निवडणुकीची उत्सुकता खरं तर सगळ्यांनाच लागलेली आहे, कारण की 1.5 वर्ष काळजीवाहू जे सभापती होते त्यानंतर पुन्हा काय वाटतं कोणाची वर्णी लागू शकते? आता वर्णी शेवटी एक लक्षात घ्या, सगळे मातब्बर आहेत। तुम्ही जर अशोकराव डक असतील किंवा सोळस्कर साहेब असतील, प्रभू पाटील असतील, हे सगळेच कोठारी साहेब आहेत, सगळेच मातब्बर आहेत। सगळेच आम्ही पहिल्यापासून 2001 पासून शशिकांत शिंदे साहेबांच्या आधिपत्याखाली काम करत असतो, परंतु आता याच्यामध्ये शेवटी श्रेष्ठी महत्त्वाचे आहेत, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि गणेश नाईक साहेब यांच्यावरती आम्ही ते जे सांगतात त्याप्रमाणेच कामकाज होईल इथे, त्याच्यामध्ये कोणताही फरक होणार नाही। धन्यवाद। हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी संचालक अशोक वाळुंजी। खरं तर याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे। येत्या 24 तारखेला ही निवडणूक आहे व 2 वाजता ही निवडणूक असणार आहे व कोण ठरेल जी श्रेष्ठी आहे ते वरिष्ठ घेतील अशी जी प्रतिक्रिया आहे ते अशोक वाळुंजी यांनी सध्या व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र सह मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई, एपीएमसी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।